श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, काल महाशिवरात्रीनिमित्त संध्याकाळी आमच्या मम्मीने साबुदाण्याची खीर केली होती, पण थोडीशी वेगळी. तर प्रमाण मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. खीर कशी केली ती बघा. आणि बघा किती छान घट्ट आणि एकसंध अशी खीर झालेली. अतिशय सोपी आहे करायला. भिजवलेला साबुदाणा, पाणी, दूध आणि मखाणा, काजू, बदाम हे तुपामध्ये थोडेसे भाजून त्याची पूड आणि आपल्या रेग्युलर खिरीप्रमाणे ही खीर करायची. तर मी आधी एक पातेलं 1 कप हा साबुदाणा घेतला भिजवलेला, काजू बदाम आणि मखाणे घेतले 10-15, तूप घेतलं आणि दूध घेतलं आहे. ते अर्धा लिटर दूध होतं आणि एक पातेलं जाडबुडाचं की जेणेकरून ती खाली चिकटणार नाही, आणि पाणी उकळवायला ठेवलं होतं. आधी मखाणे, काजू बदाम हे थोडेसे गुलाबी होईस तोपर्यंत छान असे भाजून घेतले, कारण भाजलं ना की त्याचा कच्चापणा निघून जातो आणि ती पूड आपण जेव्हा दुधामध्ये टाकतो त्याची चव खूप छान लागते. नुसत्या कच्च्या याची छान नाही लागत चव. नंतर 2 कप पाणी घ्यायचं. मी 1 कप पूर्ण साबुदाणा घेतला होता, तर त्याच्यासाठी 2 कप उकळलेलं पाणी पातेल्यामध्ये टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये तो साबुदाणा जो आपण घेतलेला आहे तो टाकायचा आधी, आणि छान अशी एक मोठी उकळी काढून घ्यायची त्याला, की जेणेकरून साबुदाणा ट्रान्सपरंट पण होईल आणि थोडासा शिजेल पण या पद्धतीने. तर 1 कप मी साबुदाणा घेतलेला आहे हा पूर्ण भिजवलेला. तो सगळा त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि छान असं हलवून त्याच्यामध्ये थोडंसं गोडाचा जरी पदार्थ असला तरी त्याच्यामध्ये मीठ घालणं हे गरजेचं असतं. तर त्याच्यामध्ये अगदी किंचित चिमूटभर मीठ घातलं आणि छान असं साबुदाणा वरती येईस तोपर्यंत उकळू दिलं. बघा या पद्धतीने ते हलके होऊन छान वरती आले. आता याच्यामध्ये साखर, 1 कपाला अर्धा कप साखर घातली आणि दूध, जे की अर्धा लिटर मी साईसकट गरम करून ठेवलं होतं, ते सगळं दूध त्याच्यामध्ये टाकलं आणि छान असं याला पण एक छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि त्याच्यानंतर वेलची पूड घातली आणि मग छान असं ढवळून त्याला एक उकळी येऊ द्यायची. एक उकळी आली की मग त्याच्यामध्ये काजू बदाम आणि मखाण्याची जी पूड केली आहे ती गॅस कमी करून टाकायचं आणि अगदी संथ गतीने एकसारखं हलवून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाही. आणि जर तुम्हाला गुठळ्या व्हायची भीती असेल तर मग तुम्ही थोडंसं ते दुधामध्ये मोडून आणि तसंही टाकू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. कोमट दुधात मोडून मग टाकायचं. त्या पद्धतीने सगळं टाकून घेतलं आणि नंतर छोट्या गॅसवर खीर उकळवायला ठेवून दिली. ह्या मखाणा, काजू, बदाम हे भाजून टाकलं ना त्याची इतकी अप्रतिम चव लागते आणि त्याची जी खिरीची जी कन्सिस्टन्सी आहे ती पण खूप छान येते आणि चवीला पण छान लागते. बघा आता ही छान अशी उकळली. ही 6 ते 7 मिनटं उकळल्यानंतर घट्ट होते आणि एक छान अशी कन्सिस्टन्सी त्याची निर्माण होते आणि नंतर थंड जरी झाली तरी ती पुन्हा थोडीशी घट्ट होते. बघा या पद्धतीने ही आता पूर्ण झालेली खीर आहे. छान अशी साईडला त्याचं क्रीमी टेक्स्चर तयार झालं आहे. तर तुम्हाला आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा.